Hello friends, so welcome to Let's Learn. We are going to see the next lecture after very long time. I hope you are just connected with our concept and physics, everything. I'm sorry for being late. So let's start now for today's lecture. So we were seeing the chapter number 10, magnetic field due to electric current. Okay? तो अभी हम लोग देखेंगे अभी हम लोग इस वाले वीडियो में देखेंगे कि पहले वाले में क्या देखा था हम लोगों ने बायवोट साइवोट लॉ. पहले वाले वीडियो में सॉरी मी मराठीत कंटिन्यू करते आई विल फॉरगॉट दैट आई हैव टू कंटिन्यू इन मराठी आई विल कंटिन्यू इन हिंदी इट्स माय मिस्टेक सॉरी. ओके सो लेट स्टार्ट. तर आपण पहिल्या वाल्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं बायोट सायोट लॉ. ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की जी मॅग्नेटिक फील्ड तुमची प्रोड्युस्ड होते बायोट सायोट लॉचं मी तुम्हाला सांगितलं होतं की बायोट सायोट लॉ हा आपण कशासाठी यूज करतो. बायोट सायोट लॉ हा आपण यूज करतो की जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते करंट कॅरिंग कंडक्टर्समुळे. वेगवेगळे टाइप्सचे कंडक्टर्स राहू शकतात मीन्स वेगवेगळे टाइप्स राहू शकतात तुमचे करंट कॅरिंगचे लाईक अ स्ट्रेट वायर सर्क्युलर लूप वगैरे किंवा आर्बिटरी शेप्ड वायर. तर त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ती मॅग्नेटिक फील्ड एका पर्टिक्युलर पॉइंटला जर कॅल्क्युलेट करायची त्या मॅग्नेटिक फील्डची क्वांटिटी म्हणजे तुम्हाला तिथे मोजायचं की किती प्रमाणात मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस झाली. तर हे कशा प्रकारे करणार हे आपण आता अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. तर आता सध्या मी कन्सिडर करते की स्ट्रेट वायर आहे म्हणजे जी माझी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेली आहे एका पर्टिक्युलर पॉइंटला. तर त्या पॉइंटला मी काय करते इथे या व्हिडिओमध्ये मॅग्नेटिक फील्ड काउंट करते मॅग्नेटिक फील्डची क्वांटिटी मेजर करते. ओके सो इथे बघा ही एक स्ट्रेट वायर आहे जी तुम्हाला दिसतीये. तर मला सांगा कोणाकोणाला लक्षात आहे राईट हँड थंब रूल. आय होप यू हॅव रिमेंबर राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल म्हणजे काय एक क्विक रिव्हिजन घेऊया पहिल्या याचं. जर सपोज मी माझं राईट हँडला घेतला थंबला अपवर्ड डायरेक्शनला इंडिकेट केलं आणि माझ्या फिंगर्सला कर्ल केलं कर्ल केलं देन काय होईल जो थंब आहे तो काय इंडिकेट करतो डायरेक्शन ऑफ द करंट आणि जे कर्ल फिंगर्स आहेत त्या काय इंडिकेट करतात डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे अशा प्रकारे माझी ड्रॉइंग खूपच बॅड आहे सो आय होप यू गाईज विल अंडरस्टँड लाईक दिस. हा इट्स प्रिटी गुड. थोडं बरं वाटत आहे कुपोषित हात येतो थोडासा. ठीक आहे सो राईट हँड थंब रूल तो थंब काय इंडिकेट करेन डायरेक्शन ऑफ करंट आणि ह्या ज्या कर्ल फिंगर्स आहेत त्या काय इंडिकेट करतात तुमच्या डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड होते करंट कॅरिंग वायरच्या सराउंडेड मध्ये ती डायरेक्शन कर्ल फिंगर्सने दाखवते. म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी राहील तुमची या प्रकारात. ही काय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके जर सपोज मी इथे आता तुम्हाला हे कळालंय का की जर सपोज मी इथे वायर ठेवली. ठीक आहे ही वायर आहे असं कन्सिडर करा ब्लॅक कलर मध्ये काढलेली आणि ती वायर मी हातात पकडली. जर मी ही वायर हातात पकडलेली आहे तर म्हणजे माझे डायरेक्शन ऑफ द करंट काय इनवर्ड्स आणि या वायर मधून काय कॅरी होतोय करंट. याच्यामुळे काय होतंय याच्या सराउंडेड मध्ये काय तयार होतीये मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये आणि ती मॅग्नेटिक फील्डची क्वांटिटी मी इथं मेजर करणार आहे. ठीक आहे तर एक्झाम्पल साठी मी अपवर्ड घेतलं तुम्ही डाऊनवर्ड दिस साइड कोणत्याही साईडला घेऊ शकतात. ठीक आहे तर कसा यूज करायचा राईट हँड थंब रूल हे तुम्हाला कळायला हवं. चलो सो आपण बघूया राईट हँड थंब रूल. तर आता हे तर मी डिसाईड केलं की मला माहिती राईट हँड थंब रूल म्हणजे आहे काय नेमका. आता नेक्स्ट गोष्ट काय तुमची की तुम्हाला इथे काय करायचंय फाइंड आउट करायची मॅग्नेटिक फील्ड. बट मॅम आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट तर करायची आहे बट इथे खूप मोठा स्पेस आहे नेमकं ह्या स्पेस मध्ये कुठे फाइंड आउट करायची. तर मी एक पर्टिक्युलर पॉइंट कन्सिडर करते पी. सो जिथे मला मॅग्नेटिक फील्ड काउंट करायची आहे. ओके सो इथे एक पॉइंट कन्सिडर केला मॅग्नेटिक फील्ड. हे बघा द मॅग्नेटिक फील्ड डीबी ॲट अ पी गोइंग इन टू द प्लेन ऑफ द पेपर अँड ड्यू टू द करंट आय थ्रू द वायर. आता बघा इथे काय आहे डायरेक्शन काय अपवर्ड आहे. जर मी ह्या रॉडला हातात धरलं तर म्हणजे इथे माझं काय राहील मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होईल ऑब्व्हियसली इन सर्क्युलर टाइप मध्ये. मी एका कलर मध्ये मी ब्लू शेप मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार करते इथे.
तर बघा अशा प्रकारे माझे मॅग्नेटिक म्हणजे अशा प्रकारे माझ्या कर्ल फिंगर्स राहतील की नाही. आता मी राईट हँड थंब रूल बघितला होता की नाही, हा असा थंब असतो अँड देन फिंगर्स अशा प्रकारे तुमच्या कर्ल्स असतात, राईट, हो की नाही. सो या कर्ल फिंगर्स काय इंडिकेट करतात, मॅग्नेटिक फील्ड, आणि थंब काय इंडिकेट करतो, डायरेक्शन ऑफ द करंट, करंट अँड दिस इज मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या जो ब्लू शेप मधला जो शेप आहे वायरचा, तो काय इंडिकेट करतोय तुमची की मॅग्नेटिक फील्ड. सो मला सांगा इथून काय होती, मॅग्नेटिक फील्ड बाहेर येताना दिसतीये आणि इथून काय होती, आतमध्ये जाताना दिसतीये. म्हणजे ह्या साइडला, म्हणजे माझ्या ह्या साइडला राईट हँड साइडला काय राहील, इन टू द प्लेन ऑफ द पेपर, आणि लेफ्ट हँड साइडला काय राहील, आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. ठीक आहे. सो म्हणजे इकडून अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड येईल आणि अशा प्रकारे तिची डायरेक्शन राहील. कळते तुम्हाला डायरेक्शन कशी आहे, या टाइप मध्ये डायरेक्शन राहील तुमची मॅग्नेटिक फील्डची. ठीक आहे, लाईक दिस टाइप मध्ये, लाईक जर सपोज करंट अपवर्ड असेल तर मॅग्नेटिक फील्ड कर्ल फिंगर्स इंडिकेट करतात. सो लाईक दिस टाइप मध्ये तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन राहील. ओके, डायरेक्शन सॉर्ट आउट आहे, डायरेक्शन मला कळालेली आहे की डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची. बट व्हॉट नेक्स्ट, ती मॅग्नेटिक फील्ड आहे किती, क्वांटिटी किती आहे, हे कसं फाइंड आउट करणार. तर हे करणार आहोत आपण फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ बायोट सावर्ट लॉ. ठीक आहे, मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला होता बायोट सावर्ट लॉ, आणि मी एक तुम्हाला व्हिडिओ रेफरन्ससाठी दाखवलाही होता की नेमका ते इक्वेशन कशा प्रकारे येतं. ठीक आहे, लेट्स स्टार्ट नाउ. मॅग्नेटिक फील्ड कळाली तुमची, तर पी पॉइंटला काय राहणार आहे, इन टू द प्लेन ऑफ द पेपर राहणार आहे, बिकॉज ऑफ द करंट आय. जो ॲरो दाखवलेला आहे ती काय तुमची करंटची डायरेक्शन. आता हे बघा, पी काय इथे तुमचं बेसिकली एक पॉइंट आहे जिथे की तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आहे. पी हा एक पॉइंट आहे जिथे की तुम्ही मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करणार आहे. तर पी हा पॉइंट आर या डिस्टन्स वरती, हा स्मॉल आर आहे, तर ह्या डिस्टन्स वरती लाईक हायपोटेनिकली पी हा जो पॉइंट आहे तुमचा तो वायर पासून पर्टिक्युलरली या डिस्टन्स वरती आहे. ठीक आहे, आणि स्ट्रेट मध्ये परपेंडिक्युलर किती वरती आहे, लाईक बिग आर वरती. तुम्ही असं तर हवं, असं तर कन्सिडर करून, तुम्ही हवं तर असं करून घ्या कन्सिडर. इथे आपण सेम डायग्राम मध्ये एक डिस्कस करणार आहोत, पायथागोरस थेरम वगैरे. आय होप तुम्हाला मॅथमॅटिक्सचं लक्षात राहील. तर हा इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनेल. तर बेसिकली हा जो आर आहे, आर इज नथिंग बट अ व्हॉट, डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी परपेंडिक्युलरली फ्रॉम द वायर विच इज कॅरिंग अ करंट. म्हणजे ही जी वायर जी करंट कॅरी करते तिथून पी पॉइंट पासूनचं डिस्टन्स, पण ते कसं आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि हे जे डिस्टन्स आहे लाईक स्मॉल आर, तर ते कोणतं डिस्टन्स आहे की वायर पासून तुमच्या पी पॉइंटवर. सो आर हे कोणतं डिस्टन्स आहे, हायपोटेनियस टाइप मध्ये, म्हणजे हे लिनियर आहे, परपेंडिक्युलर आहे का इथे नाही. ठीक आहे, सो मला सांगा इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनलेला आहे सेम, लाईक जसं हा राईट अँगल ट्रायंगल इथे बनलेला आहे तसं सेम हा इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनतोय की नाही. फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला की हा इथे राईट अँगल ट्रायंगल बनतो. ऍक्च्युली याचा यूज काय आहे ते लाईक नेक्स्ट स्लाइड वर दाखवेल मी तुम्हाला. अँड देन थीटा हा एक अँगल तयार होतो तुमचा, जी वायर कॅरी करते करंट तिच्या सोबत, आणि आरचं जे डिस्टन्स आहे, स्मॉल आर जे डिस्टन्स आहे तुमचं, त्याच्यामध्ये जो अँगल तयार होतो तो आहे तुमचा थीटाने डिनोट केलेला. तर मला सांगा, आपण एक लास्ट लाईक एका लास्ट याच्यात आपण बायोट सावर्ट लॉ मध्ये आर्बिटरी शेप्ड वायर घेतलेली होती अशा प्रकारे. ठीक आहे, आणि देन आपण पी पॉइंट बघतो, पी पॉइंट घेतो जिथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आहे, आणि देन आपण त्याच्यामधलं डिस्टन्स किती घेतोय, आर, स्मॉल आर घेतलेला आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर सम डिस्टन्स घेतलेला आहे. बट आपण थीटा हा जो अँगल घेतो तो कोणाच्या आणि कोणाच्या मधात घेतो, बायोट सावर्ट लॉचा जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर थीटा अँगल मी काय सांगितलं, तो कोणाच्या मधात, आर, स्मॉल आर अँड टँजंट जी राहील तुमची ह्या आर्बिटरी शेप वायरला त्याच्यात, मीन्स आय डी एल, मीन्स डायरेक्शन ऑफ द करंट थ्रू दॅट आर्बिटरी शेप वायर. कारण जर तुम्ही इथे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला जर घेतलं तर म्हणजे डायरेक्शन कशी आहे, इकडे या प्रकारे. जर सपोज मी ह्या पॉइंटला घेतली की डायरेक्शन ऑफ द करंट कशी आहे, तर डायरेक्शन ऑफ करंट कशी राहील, अशा प्रकारे राहील. बघा इथे प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन ऑफ द करंट चेंज होते की नाही. म्हणजे तुम्हाला टँजंट घ्यायचा आहे,
बेसिकली तुम्हाला तिथे त्या पॉइंटला टँजंट घ्यायचं आहे. ही काय कर्व आहेत, ठीक आहे. म्हणजे आयडीएल ची डायरेक्शन जी पण राहील ती तुमची आयडीएल ची डायरेक्शन आणि स्मॉल आर ची डायरेक्शन या दोघांमधला अँगल काय राहतो तुमचा थिटा. तर मला सांगा आता याच्यात आता आपल्या या डायग्राम मध्ये आपल्याला कोणता अँगल घ्यायचा आहे बायोट सायवर्ट लॉ मध्ये, बायोट सायवर्ट लॉच्या इक्वेशन मध्ये. तर बेसिकली मला कोणता अँगल घ्यावा लागेल, डिस्टन्स आर जो आहे आपला करंट कॅरिंग वायर अँड पॉइंट पी या दोघांमधला डिस्टन्स अँड डायरेक्शन ऑफ द करंट जी की अपवर्ड आहे, ठीक आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ द करंट अँड डिस्टन्स या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो, तर बेसिकली तो अँगल तो कोणता तयार होतोय हा. बट मला हा अँगल किती हे कसं कळेल, तर इथे अगेन एक वन मॅथ लॉजिक आहे. मला सांगा 180 डिग्री अँगल असतो की नाही आपला अशा प्रकारे. सो 180 डिग्री अँगल मी म्हणते याला, ठीक आहे. हा किती अँगल आहे तुमचा 180 डिग्री. जर मला हा अँगल माहिती आहे 60 डिग्री, सो मला सांगा हा अँगल किती राहील तुमचा. जर इकड एवढा अँगल माझा 60 डिग्री आहे तर रेस्ट ऑफ द अँगल किती राहील, ऑब्विसली 180 डिग्री मायनस 60. यू विल डू लाईक दिस, ठीक आहे. सो हाऊ इट विल बी 120 डिग्री मीन्स रेस्ट ऑफ द अँगल इज गोइंग टू बी, हा अँगल किती झाला तुमचा 120 डिग्री. इन द सेम वे तुम्हाला इथे करायचंय, ठीक आहे. कॉन्सेप्ट कळाला. चलो इन द सेम वे लाईक जर हा थिटा आहे तर हा किती राहील 180 मायनस थिटा, दॅट मीन्स पाय मायनस थिटा. हा अँगल किती बनेल पाय मायनस थिटा. 180 मायनस थिटा दॅट मीन्स पाय मायनस थिटा. ओके. सो अँगल मिळाला. आता तुम्हाला कळालं की प्रत्येक टर्म कोणकोणती आहे. नाउ बेसिक टेक. आता चलो आपण आता इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत स्ट्रेट वायर साठी जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ऍट द पॉइंट बी. माझ्या एक एक वर्डला व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय होतंय काय नाही. अदरवाइज मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय होतात जसं वायरचा शेप बदलला तर कन्फ्यूज होऊन जातात. डोंट गेट कन्फ्यूज. आय विल एक्सप्लेन यू द एव्हरी स्मॉल बीट ऑफ एव्हरीथिंग. ओके. आता तुम्हाला यूज करायचं आहे बायोट सायवर्ट लॉ. सो बायोट सायवर्ट लॉ मध्ये इक्वेशन मध्ये आपण काय बघितलं होतं की एका कोणत्याही पर्टिक्युलर पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय विथ रेफरन्स टू दॅट वायर कॅरिंग अ करंट, देन इक्वेशन काय येतं तुमचं डीबी इज इक्वल्स टू म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय डी एल साइन थिटा, ओके, डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आर इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ द पर्टिक्युलर पॉइंट फ्रॉम द वायर. ठीक आहे. मी इथे एक काम करते, मी जी डायग्राम आहे तुमची तुम्हाला परत पुन्हा तिकडे जावं लागेल तर मी इथे सेम तीच डायग्राम काढते. ठीक आहे. सो ही काय वायर आहे तुमची बेसिकली ज्याच्यातून करंट कॅरी होत आहे इन द डायरेक्शन अपवर्ड आय, आणि त्याच्यामुळे तुमची इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होतीये. ठीक आहे. इन टू द प्लेन ऑफ द पेपर मॅग्नेटिक फील्ड तयार होते डीबी. सो तीचा पॉइंट घेतला मी पी अँड लाईक हिअर डिस्टन्स आहे पीचं परपेंडिक्युलर कॅपिटल आर अँड इथे हायपोटेनियस जो आहे डिस्टन्स तो आहे इथे स्मॉल आर. ओके. आणि हा अँगल आहे आपला पाय मायनस थिटा. आतापर्यंत मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. तर बेसिकली मला सांगा की मी काय सांगितलं होतं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये की थिटा इज द अँगल बिटवीन द डिस्टन्स ऑफ द पॉइंट पी फ्रॉम द वायर, लाईक डिस्टन्स आपण जे घेतो ते, अँड कोणाच्या मधला अँगल अँड द डायरेक्शन ऑफ द लेंथ कॅरिंग अ करंट. या दोघांमधला अँगल जो असतो तो असतो थिटा. बट इथे जसं की 2 मिनिट पहिले एक्सप्लेन केलं, इथे काय होणार तुमचा अँगल काय बनणार आहे पाय मायनस थिटा, म्हणजे म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय डी एल साइन पाय मायनस थिटा. ओके. गॉट इट. थिटा पाय मायनस थिटाने का रिप्लेस झाला, हा मेन फॉर्म्युला आहे आपला बायोट सायवर्ट लॉच्या हिशोबाने. बट इथे जो अँगल तयार होतोय तो पाय मायनस थिटा आहे म्हणून मी तिथे त्याला रिप्लेस केलं डी. ओके. तर मला सांगा हा पर्टिक्युलर एका पॉइंट मुळे माझा इथे काढते ना मी, जसं की मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं एका पर्टिक्युलर पॉइंट मुळे काढते.
मीन्स मॅग्नेटिक फील्ड मी जे ह्या पॉइंटला काढते ती एका पर्टिक्युलर सेक्शनमुळे काढते, वायरच्या एका पर्टिक्युलर सेक्शनमुळे काढते. जर मी सिमिलर वे मध्ये पूर्ण वायरमुळे काढली तर माझं काय होईल, मला काय करावं लागेल, इथे समेशन करावं लागेल. बेसिकली मला इंटिग्रेशन करावं लागेल, म्हणजे पूर्ण वायरच्या लेंथचं इंटिग्रेशन करावं लागेल. तर इथे काय करेल मी, पूर्ण वायरच्या लेंथचं इंटिग्रेशन घेईल. तो मीन्स टोटल मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग टू बी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dB फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. बेसिकली मी इथे काय करते, समेशन घेते की ओव्हरऑल जी लेंथ आहे माझी त्या लेंथ मध्ये जी प्रत्येक सेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जी प्रोड्यूस होते ऍट द पॉइंट पी. माझा पॉइंट नाही मूव्ह होते, बट मी वायरचे वेगवेगळे सेक्शन्स घेते. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? म्हणजे आता मी पर्टिक्युलरली हा सेक्शन घेतला, मग त्याच्यानंतर मी पुन्हा ह्या सेक्शनच्या ऐवजी त्याचा खालचा सेक्शन घेईल आणि ह्या सेक्शनमुळे टी पॉइंटवर किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. तर इथे पुन्हा काय चेंज होईल, तुमचं आर कॅप डिस्टन्स चेंज होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा अगेन लाईक आर तर सेम राहील बिकॉज तो परपेंडिक्युलर आहे अँड अँगल मे कॅन चेंज. ठीक आहे, सो लाईक दिस तुमचे मी इथे काय कॅल्क्युलेट करते, पी पॉइंट वरती टोटल मॅग्नेटिक फील्ड करते. जर मला टोटल करायचं तर मला काय करावं लागेल, समेशन. दॅट मीन्स मला काय परफॉर्म करावं लागेल, इंटिग्रेशन. ओके, चलो. सो 0 टू इन्फिनिटी मी इथे बेसिकली. बट अजून एक मोर इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे, आता मला सांगा, लाईक एक एक्झाम्पल बघूया आपण, की सपोज मी एक लेंथ घेतली ही वायरची. ठीक आहे, हिचा हाफ 2 सेक्शन्स केले, डिवाइड केले आणि मी ह्या सेक्शन्स मध्ये काउंट करते क्वांटिटी मॅग्नेटिक फील्डची आणि ह्या सेक्शन मध्ये काउंट करते. ठीक आहे, तर बेसिकली मला काय करावं लागेल, अर्ध्या सेक्शन मध्ये पहिले काउंट करावं लागेल आणि नंतर अर्ध्या सेक्शन मध्ये काउंट करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे अर्ध्या सेक्शन मध्ये इकडे काउंट करावं लागेल आणि त्याच्यानंतर अर्ध्या सेक्शन मध्ये मला इकडे. सो जर मी रेफरन्स पॉइंट घेतला हा 0, तर इकडे जर माझी इन्फायनाइट लेंथ असली तर मग मी काय कन्सिडर करेन, मायनस इन्फिनिटी. आणि इकडे अगेन माझी इन्फायनाइट लेंथ असली तर मी इकडे प्लस इन्फिनिटी. ठीक आहे, आणि जर सपोज माझे दोन्ही सेक्शन्स इक्वल राहिले, म्हटले म्हणजेच लेफ्ट वाला पार्ट आणि राईट वाला पार्ट, तर बेसिकली मी काय करेल, म्हणजे असं थोडी नाही की मी याच्यासाठी काउंट करेन आणि सपोज माझी व्हॅल्यू आली 10, तर मला सांगा पूर्ण याच्यासाठी माझी व्हॅल्यू किती येईल. ऑब्व्हियसली 2 मल्टिप्लाइड बाय 10, 20, बिकॉज यू नो बोथ द सेक्शन हॅव द इक्वल. म्हणजे इथे काय सिमेट्री प्रॉपर्टी म्हणतो आपण. सिमेट्री मीन्स व्हॉट, इंग्लिश टर्म मध्ये सिमेट्री मीन्स व्हॉट, दोन गोष्टी सिमिलर आहेत, दोन्ही गोष्टी काय सिमिलर आहे. तर इथे सिमेट्री मीन्स व्हॉट, की तुम्ही जेवढी मॅग्नेट्यूड कॅल्क्युलेट करशाल तुमच्या हाफ सेक्शनसाठी, तर तुम्हाला जर फुल सेक्शन करायचे तर तुम्ही हाफ सेक्शनच्या क्वांटिटीला मल्टिप्लाय बाय 2 ने करू शकता. तर तुम्हाला कशासाठी, टोटलसाठी मिळेल. कशासाठी मिळेल, टोटलसाठी मिळेल. इन द सेम वे मला सांगा, जर इथे मी ही वायर घेतलेली आहे, हे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलं. ठीक आहे, सो इथे ऍक्च्युअल मध्ये मी काय करणार आहे, पहिले ही जी वायर आहे माझी, ठीक आहे, आणि पी पॉइंटला मी काय करते, मॅग्नेटिक फील्ड काउंट करते. ठीक आहे, इंटू, आणि याच्यातून करंट किती जाते, आय. तर ऍक्च्युअली मी अप्पर हाफ साठी पहिले मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करेन आणि देन लोअर हाफ साठी करेन. ठीक आहे, तर मला माहित नाही लेंथ किती आहे. जर सपोज 10 सेंटीमीटर असेल टोटल तुमची, तर ऑब्व्हियसली इथून इथपर्यंत किती राहील, म्हणजे ही जर पूर्ण 10 सेंटीमीटर असेल तर 5 सेंटीमीटर वरील ती आणि 5 सेंटीमीटर खाली. बट मला इथे पर्टिक्युलर लेंथ माहित नाहीये, तर मी काय करेल, 0 टू इन्फिनिटी कडे घेईल. म्हणजेच अपर हाफ मध्ये 0 टू इन्फिनिटी आणि लोअर हाफ मध्ये 0 टू मायनस इन्फिनिटी कन्सिडर करते. लिमिट्स मीन्स वरती अर्धे लिमिट्स घेतलेत आणि खाली अर्धे लिमिट्स घेतलेत. तर बेसिकली मला जर टोटल मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची बिकॉज ऑफ द अपर अँड बिकॉज ऑफ द लोअर, तर मी काय करेन, बेसिकली अपरला 2 टाइम्स ने मल्टिप्लाय करेन. So this is the symmetry property in integration. If you guys have seen the integrations and everything in the math, then you will understand this property. ठीक आहे, मी सिंपल वेने समजवण्याचा प्रयत्न केलाय. तर दिस इज द सिमेट्री प्रॉपर्टी इन द इंटिग्रेशन. सो मी इथे अपर हाफ साठी कॅल्क्युलेट केलं. सो इन द सेम वे सिमेट्री प्रॉपर्टी मुळे लोअर हाफ साठी पण मॅग्नेट्यूड सेम राहील, कारण जेवढं अपर हाफ साठी असतं मॅग्नेटिक फील्ड तेवढीच तुमची मॅग्नेटिक फील्ड लोअर हाफ साठी असेल.
ठीक आहे. तर बेसिकली मला जर टोटल काढायची आहे मॅग्नेटिक फील्ड, मला मॅग्नेटिक फील्ड टोटल काढायची आहे, तर मला काय करावं लागेल, अपर हाफची मॅग्नेटिक फील्ड प्लस लोअर हाफची मॅग्नेटिक फील्ड काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. तर म्हणजे मला इथे काय करावं लागेल, दोघांना 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे बेसिकली एकाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण दोन्ही गोष्टी काय सेम. जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं आता, एक जर 10 आहे तुमची, 10 आहे एखादी क्वांटिटी अर्ध्या सेक्शनची, तर पूर्ण सेक्शनची काय होईल, 20 होईल ऑब्व्हियसली, तुम्ही जर त्याला हाफ मध्ये डिवाइड करसाल तर. ठीक आहे. सो 0 टू इन्फिनिटी बी अपर हाफ. तो आपण बस अपर हाफ साठी कॅल्क्युलेट करून त्याला मल्टिप्लाय बाय 2 ने करू, कारण तुम्ही जर लोअर हाफ साठी कॅल्क्युलेट करणार तर सिमेट्री प्रॉपर्टीने ते दोघंही इक्वलच येणार आहे. सिमेट्री प्रॉपर्टीने ते दोघंही इक्वलच येणार आहे, तर उगाच गधा मजदुरी करायचं काम नाही. सो लिव्ह इट. सो मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ टोटल, इथे तुमची बेसिकली टोटल मॅग्नेटिक फील्ड येणार अशी. सो 0 टू इन्फिनिटी बेसिकली, सो इथे कशाला करत होतो आपण, डीबी ला. ठीक आहे, इंटिग्रेशन डीबीचं घेत होतो आपण, मीन्स मॅग्नेटिक फील्ड एका पर्टिक्युलर पॉइंटला केलं तर मी सगळ्या पॉइंटचे इथे समेशन घेते. सो देन म्यू नॉट डिवायडेड बाय 4 पाय आय डी एल साइन थिटा. सो इथे थिटा काय बेसिकली माझा पाय मायनस थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. चलो इथपर्यंत तर सॉर्ट आउट झालं, हाफ ऑफ द वर्क तुमचं फिनिश झालं. अगेन हा जो राईट अँगल आहे जो मी तुम्हाला समजून सांगितलं होता, त्याला ऍज इट इज कॉपी करा. त्याला काय करायचं, ऍज इट इज कॉपी करायचं एका स्क्रीनवरती. मी काहीच चेंज करत नाहीये, त्या राईट अँगलला ऍज इट इज कॉपी केलाय. ठीक आहे. जसं तसं मी ते पुन्हा काढते तुमच्यासाठी. अँड दिस वन इज पाय मायनस थिटा. सो इथे हा काय बनतोय, राईट अँगल ट्रायंगल बनतोय ना. इथे हा काय बनतोय, राईट अँगल ट्रायंगल बनतोय. जर मी कन्सिडर केलं की माझी ही एवढी लेंथ, म्हणजे जर मी सपोज कन्सिडर केलं की अपर हाफ इथपर्यंत आहे, ठीक आहे, आणि माझी अपर हाफची लेंथ किती आहे, स्मॉल एल आहे. जर मी ते पायथागोरस थेरम यूज केला तर पायथागोरस थेरम नुसार काय येतं, इथे आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे. आणि जर ह्या इक्वेशनचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येतं तुमचं, आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट. ठीक आहे. इथे बेसिकली मी काय यूज केलेलं आहे, पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगा की मला जेव्हाही एखादा साइन थिटा कॅल्क्युलेट करायचा असतो, तर तेव्हा मी काय घेते, ऑपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. साइन थिटा इज इक्वल्स टू ऑपोजिट साइड ऑफ द थिटा डिवायडेड बाय हायपोटेनियस. हे तुमचे मॅथचे रूल्स आहेत ऍक्च्युली, तर ज्या स्टुडंट्सला माहित नाहीये ते रूल्स त्यांच्यासाठी मी ते घेते. ठीक आहे. ऍक्च्युली तुम्हाला जर एखाद्या अँगलचं लाईक किती फाइंड आउट करायचंय की साइन थिटा किती आहे, ठीक आहे, तर पर्टिक्युलरली साइन थिटा जर तुम्ही इथे घेतला, हा अँगल मी कन्सिडर करते की 60 डिग्री आहे. ठीक आहे. तर इथे इक्वेशन कसं बनेल, साइन 60 इज इक्वल्स टू ऑपोजिट साइड. तर 60 डिग्रीच्या ऑपोजिट साइड कोणती आहे, कॅपिटल आर डिवायडेड बाय हायपोटेनियस. या ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस कोण आहे, स्मॉल आर. तर लाईक दिस इक्वेशन विल बिकम लाईक दिस. ठीक आहे. बट थिटा काय इथे 60 डिग्री नाहीये, हे फक्त एक्झाम्पल घेतलंय. तर थिटा काय इथे पाय मायनस थिटा, म्हणजे साइन पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू ऑपोजिट साइड कोणती आहे, कॅपिटल आर, आणि हायपोटेनियस काय, स्मॉल आर. ओके. सो आर इज इक्वल्स टू लाईक हे असंच राहू. सो स्मॉल आर ची व्हॅल्यू काय तुमची, रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर. मी ह्या इक्वेशन मधून टाकलेली आहे, या इक्वेशन मधून इथे स्मॉल आर ला बस रिप्लेस केलेलं आहे. आता अगेन कंटिन्यू टू माय बायोट सावर्ट लॉ, जो तुमचा बायोट सावर्ट लॉ होता त्याला कंटिन्यू. सो टोटल मॅग्नेटिक फील्ड मी कॅल्क्युलेट करते ऍट द पॉइंट P बिकॉज ऑफ द वायर कॅरिंग अ करंट I. सो हे ऍज इट इज कॉपी करा तुम्ही. B टोटल इज इक्वल्स टू,
सो इथे 2 2 कॅन्सल होऊन जाईल, इथे काही म्यू नॉट डिवायडेड बाय 2 पाय, म्यू नॉट डिवायडेड बाय 2 पाय and integration of IDL sin pi minus theta 0 to infinity, integration of IDL sin pi minus theta divided by r square. Okay, so mu naught 2 pi as it is, again constant बाहेर. sin pi minus theta काय रिप्लेस होईल आता, sin pi minus theta इथे r divided by root of l square plus r square. हे इथे ही जी क्वांटिटी ती तुम्हाला sin pi minus theta ने रिप्लेस करायची आहे. ठीक आहे, IDL अगेन एज इट इज इंटू sin pi minus theta. सो sin pi minus theta ला काय रिप्लेस कराल इथे, r डिवायडेड बाय रूट ऑफ l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर, आणि इथे काय तुमचा r स्क्वेअर डिवायडेड बाय r स्क्वेअर. तर बघा इथे r स्क्वेअर इज इक्वल्स टू l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. तर मी प्रोनाउन्स करताना मी कॅपिटल आर आणि स्मॉल आर नाही म्हणत आहे, बट तुम्हाला इथे स्लाइड वर दिसतंय ना की मी स्मॉल आर यूज करते की कॅपिटल आर यूज करते. आय एम सॉरी जर तुम्हाला इकडे स्लाइड म्हणजे व्हिडिओच्या खाली गेलेलं असेल, ऍक्च्युली ते माझ्या व्हिडिओ स्क्रीनच्या खाली गेलेलं असेल तर तुम्हाला नसेल कळालं. बी टोटल इज इक्वल्स टू, मी पुन्हा लिहिते, म्यू नॉट डिवायडेड बाय 2 पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी IDL. सो sin pi minus theta काय रिप्लेस होईल, r डिवायडेड बाय l स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर रूट, आणि ते r स्क्वेअर. r स्क्वेअर काय तुमचा l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर, l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. ओके, लाईक दिस. सो बेसिकली r पण मी कॉन्स्टंट आहे तो त्याला बाहेर घेऊन घेईल, r पण इथे काय माझा कॉन्स्टंट आहे तर त्याला बाहेर घेऊन घेईल. म्यू नॉट डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल R टोटल मॅग्नेटिक फील्ड. ओके, ऍट पॉइंट P. आणि इथे इंटिग्रेशन कोणकोणत्या टर्म्सचं राहील, रेस्ट ऑफ द टर्म्सचं इंटिग्रेशन घेईल. ठीक आहे, आय पण अगेन कॉन्स्टंट आहे तुमचा तर आयला पण बाहेर घेऊन घेईल. सो इथे आयला ही बाहेर घेतलेलं आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी विथ रिस्पेक्ट टू लेंथ डिवायडेड बाय 1 बाय, सो इथे काय l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर मल्टिप्लाइड ऑफ रूट ऑफ r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस कॅपिटल R स्क्वेअर. ठीक आहे, सो ऍक्च्युअल मध्ये ते इथे तुमचं लाईक सिम्प्लिफाय होतं अगेन. तर ते कशा प्रकारे होतं, जे बेसिक स्टुडंट्स ज्यांना माहित नाही, l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर याची पॉवर किती आहे 1. कोणत्याही नंबरची पॉवर किती राहते जर पॉवर दिलेली नसेल तर 1. ओके, आणि इथे रूट मीन्स व्हॉट, हाफ. पॉवर किती याची हाफ आहे. सो l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर, आणि याची पॉवर किती हाफ. तर मला सांगा मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला एक रूल आहे ना, जर सपोज तुमचे इक्वल असतील, लाईक कोइफिशियंट्स इथे इक्वल असतील किंवा व्हेरिएबल्स इक्वल असतील तर त्यांच्या पॉवर काय होतात, ऍड होतात. कोइफिशियंट्स किंवा व्हेरिएबल्स तुमचे इक्वल असतील आणि ते मल्टिप्लाय केलेले असेल, इक्वल कोइफिशियंट म्हणजे सपोज असं म्हणा की x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर किती होतं, x रेस टू 4. तर बेसिकली इथे काय होतं, x रेस टू 2 प्लस 2. ठीक आहे, यांची पॉवर काय होते, ऍड होते, कारण त्यांचे व्हेरिएबल्स इक्वल आहेत. तिथे व्हेरिएबल्स इक्वल आहेत तर इथे पॉवर काय होईल, l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर 1 प्लस 1 बाय 2. सो इथे पॉवर काय येईल, l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 1 प्लस 1 बाय 2 किती येते तुमचं 3 बाय 2. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे येईल बेसिकली. व्हॉट इट रेस दिस इज जस्ट एक्झाम्पल. तर तुमची पॉवर किती येईल इथे, l स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 3 बाय 2. तर तुम्हाला इथे हे जे इंटिग्रेशन आहे इथे हा इंटिग्रेशनचा पार्ट सॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे, सो मी तुम्हाला लाईक इंटिग्रेशनचा पार्ट सॉल्व्ह न करता, व्हिडिओ आपला जास्त लॉंग बनून जाईल तर सॉल्व्ह न करता मी तुम्हाला फोटो पाठवून देईल ग्रुपमध्ये, तर त्याच्यात तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये, तर त्याच्यात तुम्हाला ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करून मिळून जाईल. ठीक आहे, तर मी डायरेक्ट सॉल्व्ह न करता मी डायरेक्ट आन्सर लिहिते की ते इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं आन्सर काय येईल, IR मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय r स्क्वेअर. ऍक्च्युली ह्या इंटिग्रेशनचा आन्सर 1 डिवायडेड बाय कॅपिटल R स्क्वेअर येतं.
ठीक आहे. मी तुम्हाला ते इंटिग्रेशन फोटो पाठवते की ते नेमकं ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. तर तुम्ही ते तुमच्या लाईक तुम्ही एकदा करून बघा. अदरवाईज ऍटलिस्ट नोट्समध्ये याच्या खाली ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करून लिहा एका सेक्शनला बनवून. ओके. सो आर स्क्वेअर अँड दिस आर विल गेट कॅन्सल. म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2 पाय आर. ही काय झाली तुमची टोटल मॅग्नेटिक फील्ड. ही काय झाली तुमची म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पॉइंट पी ला बिकॉज ऑफ द वायर कॅरिंग अ करंट, तर तिथे त्या पॉइंट पी ला टोटल मॅग्नेटिक फील्ड झाली. म्हणजेच काय अपर हाफ सेक्शन अँड लोअर हाफ सेक्शन. बट तुम्हाला जर असं क्वेश्चन आला की मला फक्त अपर हाफ मुळे हवी आहे किंवा मला फक्त लोअर हाफ मुळे हवी आहे, तर मग तुम्हाला काय करावं लागेल टोटलला डिवाइड बाय 2 म्हणजेच बी अपर किंवा लोअर इज इक्वल्स टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2. सो डिवायडेड बाय 2 मीन्स हाफने डिवाइड करायचं याला, अगेन डिवाइड बाय 2. सो म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय आर. ओके, लाईक दिस. सो व्यवस्थित नोट्स बनवून घ्या. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये सेंड करते की काय काय तुम्हाला लिहायचंय काय काय नाही लिहायचंय, आणि इंटिग्रेशनचा पार्ट लिहून घ्या, समजून घ्या. ओके. So I hope you got it how to find a magnetic field because of a straight wire. ही वायर कोणती आहे स्ट्रेट वायर. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे वायरचे टाइप्स बघणार आहोत, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणती वायर बघितली स्ट्रेट वायर. एवढं लक्षात ठेवत जा. तर तुम्हाला असे क्वेश्चन्स येतील की अपर हाफ लोअर हाफ वायर स्ट्रेट वायर आहे की सर्क्युलर आहे आर्बिटरी शेप्ड आहे. ओके. सो लाईक दिस डू दिस, make a one revision, write a notes properly. Let's see you in the next lecture. Okay.